जय शिवराय मित्रांनो, तर नवीन ब्लॉगवरती सर्वांचं स्वागत आहे. हनुमंत ब्लॉगर या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं सुस्वागत. प्रत्येक किल्ल्यावरती गणेश किंवा हनुमान याचं तुम्हाला मूर्ती, मंदिर, शरद तुम्हाला बघायला मिळतील. आणि माझं नाव देखील हनुमंत आहे. आणि माझ्या बापदादानं माझं नाव हनुमंत का ठेवलं मला आज समजतंय. आणि पुढे जाऊन हनुमानानं जसं पर्वत उचलला होता, हा पुढे जाऊन गड किल्ले चढल त्याला आधीच कळालं होतं. मी माझं नाव हनुमंत असेल असं मला प्राऊड आहे. हे जे शिल्प आहे ते जवळपास 1547 मध्ये बागुल वंशज महादेवसेन यांचा पुत्र भैरवसेन यांनी निजामशहाचा पराभव करून हा पूर्ण हातगड किल्ला जिंकला होता. कन्झर्वेशनचं काम चालू आहे. तुम्ही कुठं आला दादा? आम्ही आलेनगर. अहिल्यानगरहून आला. तुम्ही दादा? आलेनगरचे सगळे. किती दिवस झालं काम चालू? आता हे 7 तारखेपासून चालू झालं. आणि तुम्ही हे बघा, जे दक्षिणेकडून जे सैनिक अटॅक करण्यासाठी येतील, त्यासाठी हा टहाळणी बुरुज आहे. तिथून तुम्ही जे एकदम पुढे तुम्हाला रस्ता दिसतो खाली, आणि त्या रस्त्यावर येणार सैनिक इथून तुम्ही बघू शकता. सध्या आपण ह्याला खूप घाण केलेलं आहे. हे मला लाज वाटते महाराष्ट्रातल्या लोकांची की तुम्ही एक गड किल्ल्यावरती पवित्र ठिकाणावरती येता असे नावं टाकता. हे गढूळ्याने दूषित करू नका प्लीज. महाराष्ट्राचं वातावरण तुम्ही संवर्धन केलं पाहिजे. माझा उद्देश हाच आहे की महाराष्ट्रातील लोक जास्तीत जास्त गड किल्ल्यावरती गड पाहण्यासाठी आले पाहिजे, ना की तुमचे नावं पाहण्यासाठी आले पाहिजे. प्लीज महाराष्ट्रातील सर्वांना आव्हान आहे की किल्ला हे गड किल्ले संवर्धन करायचं काम करा, ना की गचळ करायचं काम करा. जय शिवराय मित्रांनो, तर नवीन ब्लॉगवरती सर्वांचं स्वागत आहे. हनुमंत ब्लॉगर या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं सुस्वागत. आणि आज आपण नवीन गडाला जातोय, हातगड किल्ला. तर हातगड किल्ला आहे, हे पाटी आहे आणि इथून मागं ही एंट्रन्स आहे आपल्या गड किल्ल्याची. आणि जे तुम्ही सनलाईट बघता ते पूर्ण जे दिसते तिथं किल्ला आहे. त्या किल्ल्यापर्यंत आपल्याला जायचं आहे. ती सनलाईट दिसते ना, सनलाईट टॉप आहे किल्ल्याचा, त्या टॉपपर्यंत आपल्याला जायचं आहे. तर आपण चला आज हातगड किल्ल्याची सर्व माहिती घेऊ. किल्ले हातगडवरती मी पोहोचलोय. आणि हातगड किल्ल्याची वैशिष्ट्य असं आहे की अर्ध्या किल्ल्यापर्यंत तुम्ही बघितला ना, हा अर्ध्या किल्ल्यापर्यंत हा रस्ता आहे. तुम्ही बाईकनं येऊ शकता. ही मी दाखवतो पाठीमागं, ही हातगड ही गाव आहे. गावापासून मी पायथ्यानं बाईकवरती आलो अर्ध्या रस्त्यापर्यंत. आणि अर्ध्या रस्त्यापासून ही पायऱ्या दिसतील तुम्हाला. या पायऱ्यापासून आपल्याला खऱ्या किल्ल्याची सुरुवात होते. आणि हा हातगड किल्ल्याची प्रारंभ आहे. आता आपण हातगड किल्ल्याची थोडी माहिती घेऊ. हातगड हा किल्ला गुजरात आणि महाराष्ट्र या बॉर्डरवरती स्थित आहे. त्यामुळं हद्दीवर असल्यामुळं ह्या किल्ल्याला हातगड असे नाव पडलेलं आहे. तसेच हा हातगड किल्ला समुद्रसपाटी म्हणजे खाली जमिनीपासून 1347 फूट उंचीवरती आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे की या किल्ल्याला अर्ध्यापर्यंत रोड आहे. त्यामुळं हा किल्ल्याला तुम्हाला जास्त वरी चढायचं एवढं 10-15 मिनिटांत तुम्ही हा गड चढू शकता. आणि हा किल्ला एवढा फेमस नसल्यामुळं इकडं पर्यटन पण खूप कमी आहेत. त्यामुळे आम्ही सध्या जातोय सकाळचे 8 वाजलेत. पर्यटक खूप कमी आहेत. आणि हा माझ्या पाठीमागा टॉप आहे किल्ल्याचा, तर आपल्याला पोचायचं आहे. हे मेन प्रवेशद्वार आहे. इथून हातगड किल्ल्याची सुरुवात होते. आणि दगडं वगैरे बघता तुम्ही, इथं कदाचित बांधकाम चालू असेल. आणि ह्याची आपली सुरुवात आहे इथून. तर म्हणल्याप्रमाणे मी म्हणलं ही दरवाजा इथून चालू आहे. आणि हे तुम्ही जे बघता हे शरभ शिल्प आहे. आणि ह्या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला भरपूर ठिकाणी एक शिल्प बघायला भेटतील वेगवेगळ्या प्रकारचे. आणि शरभ शिल्प पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी जेवढे किल्ले बघितले पहिलं बघायला भेटलं. हा एक प्राणी आहे, एक विशिष्ट प्राणी असतो, जो तोंड वेगळं, पाया वेगळे किंवा शेपूट वेगळं किंवा पाय असं एक विचित्र प्राणी असतो. आणि ह्या प्राण्याचं वैशिष्ट्य आहे की हा शरभ शिल्प आहे. ह्याच्या पायथ्याला तुम्ही बघितलं, ह्याच्या पायथ्याला हत्ती आहे. हत्तीच्या वरती हा एक शिल्प बनवण्यात आलेला आहे. आणि शिल्पाचं वैशिष्ट्य आपण डिटेलमध्ये नंतर बघूया. पण हे तुम्ही बघू द्या, ह्या किल्ल्याचं हे वैशिष्ट्य आहे. किल्ल्याला सुरुवात करतो. सुरुवातीलाच एक गुफा भेटली. हे गुफा आहे. याच्यामध्ये कदाचित पहिले लोक पहारेकरीत राहत असतील. हे तुम्ही डिटेलमध्ये बघितलं ना, इथं पाणी देखील दिसते तुम्हाला पुढे. कदाचित इथं पाणी आणि इथं लोक राहत असतील असं ह्याच्यामध्ये दिसून येते सर्व. तुम्हाला म्हणलं की शरभ शिल्प या किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे. ठिकठिकाणी तुम्हाला असं शिल्प बघायला मिळतील. हे बघा, हे शिल्प
हे कदाचित हे गणपतीचं शिल्प आहे. आणि जेव्हा आता पुढे जातो पुढच्या एक डाव्या बाजूला हे डाव्या अंगाला परत तुम्हाला एक हनुमानाचं शिल्प बघायला मिळेल. हे म्हणजे हे हनुमानाचं शिल्प आहे. आणि हे परत इथं गुफा आहेत. आणि हे हनुमानाचं शिल्प होतं. आणि प्रत्येक किल्ल्यावरती गणेश किंवा हनुमान याचं तुम्हाला मूर्ती मंदिर शरद तुम्हाला बघायला मिळतील. आणि माझं नाव देखील हनुमंत आहे. आणि माझ्या बापदादानं माझं नाव हनुमंत का ठेवलं मला आज समजतंय. कारण हा पुढे जाऊन हनुमानानं जसं पर्वत उचलला होता हा पुढे जाऊन गड किल्ले चढल त्याला आधीच कळालं होतं. म्हणून माझं नाव हनुमंत असेल असं मला प्राऊड आहे. आणि नवीन जे व्ह्यूवर्स आहेत आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला असे नवीन नवीन तुम्हाला गड किल्ले तुम्हाला बघायला मिळते माझ्यासोबत. तुम्ही जेव्हा प्रवेश करता तेव्हा पहिल्या दरवाजापासूनच हे तुम्ही जेव्हा हे इथे एंट्री आहे बघा. इथून तुम्ही जेव्हा किल्ल्यापासून येता पायऱ्या चढत इथून पहिल्या दरवाजावाटच हे थोडं लेफ्ट साईडला इथून एक वाट आहे छोटीशी वाट आहे. इथून तुम्ही जर इथून गेलात ह्या छोटीशी वाटेतून जायचं पुढे. इथं गेल्यानंतर इथं एक शिल्प आहे. शिल्प आहे जे जवळपास 450 वर्षापूर्वी ह्या शिल्प कोरलेलं होतं. आणि ते 450 वर्षापूर्वी जो शिल्प आहे इथं कोरलेलं आहे ते आपण थोडं बघूया. हे बघा हे 450 वर्षापूर्वीचं हे शिलालेख आहे. आणि नाशिक जिल्ह्यामध्ये जे गिर्यारोहक होते सुदर्शन कोलते जेव्हा हे इथे पर्वतावरती आले होते तेव्हा त्यांना हे शिल्प दिसून आलं. त्याच्यानंतर याचा हा शोध लागलेला आहे. आणि शिल्पाबद्दल आपण माहिती घेऊया. हे जे शिल्प आहे ते जवळपास 1547 मध्ये बागुल वंशज महादेवसेन यांचा पुत्र भैरवसेन यांनी निजामशहाचा पराभव करून हा पूर्ण हातगड किल्ला जिंकला होता. मग त्याला प्रेरणास्थान किंवा त्याची स्तुती म्हणून हा शिल्प कोरलेला आहे. या शिल्पामध्ये भैरवसेन यांची स्तुती केलेली आहे. बागुल वंश जो राजा होता ज्याने निजामशहाकडून हा किल्ला जिंकला होता याच्याबद्दल थोडक्यात माहिती आहे. आणि याच्यावर हे पूर्ण कोरलेलं सुदर्शन कोलते याने शिल्प असे हुडकून काढलेलं आहे. हे किल्ल्याचा दुसरा प्रवेशद्वार आहे. इथून आपण आता एंट्री करतोय. आणि किल्ल्याचा जो मेन सरफेस एरिया आहे ज्या लेवलवर बेसमेंट वरती त्या आपण पोहोचलेलो आहे. जिथं किल्ला उभारला होता तिथं आपण पोहोचलोय. हे बघा हे महादेवाचं मंदिर आहे इथं. प्रत्येक गड किल्ल्यावरती गेलं की आपल्याला एक वैशिष्ट्य दिसून येते की पाण्याची टाकी आणि धान्याचे कोठारे. आता हे माझ्या पाठीमागं बघा हे पाण्याची टाकी आहे. आणि हे पाण्याची टाकी आहे. आणि किल्ल्याच्या वरती पाणी साठवून ठेवण्यासाठी वॉटर टँक तुम्हाला दिसून येतील ठिकठिकाणी. आणि अतिशय खोल असे वॉटर टँक आहेत. मागच्या गडावरती जेव्हा गेलो होतो मी रामसेज तिथं त्यांची विड्थ जास्त होती आणि डेप्थ कमी होती. पण ह्या गडावरती मेजॉरिटी ऑफ टँक्स जे वॉटर टँक आहेत ना त्यांची डेप्थ बघा खूप जास्त आहे. हे बघा डेप्थ खूप जास्त आहे याची. तर मला हे गोल स्ट्रक्चर दिसलं पाठीमागं हे आहे धान्याचं कोठार. पूर्वी जे लढाया व्हायच्या ते मेन 2 मुद्द्यासाठी एक शस्त्र चोरी करण्यासाठी आणि एक धान्य चोरी करण्यासाठी. त्यामुळे अतिशय उंचीवरती एक गोल स्ट्रक्चर आहे. आणि ह्याच्यामध्ये बघा धान्य साठवून ठेवायचे असे. हे बघा हे अशा प्रकारे धान्य साठवून ठेवतात. आणि धान्य काढण्यासाठी एक छोटंसं एंट्री दरवाजा आहे. एकच दरवाजा आहे. ह्या दरवाजामार्फत धान्य जाणार आणि ह्याच्या मार्फत धान्य येणार. कारण हे अतिशय संरक्षणच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं स्ट्रक्चर आहे. मी किल्ल्यावर जेव्हा येत होतो तेव्हा इथं मला दिसून आलं की किल्ल्याचं कन्झर्वेशनचं काम चालू आहे. दगड पडायला दिसले. दगड म्हणजे नेमकं काय करता इथं? किल्ल्याचं काम चालू आहे ना. बांधकाम म्हणजे किल्ल्याचा रस्ता वगैरे बनवताय का? हा रस्ते ते पैरे बिरे नाही का तुटलेल्या हा ते बांधतात. कन्झर्वेशनचं काम चालू आहे. तुम्ही कुठून आला दादा? आम्ही आलेनगर. अहिल्यानगरहून आला. हा तुम्ही दादा? आलेनगरचे सगळे. किती दिवस झालं काम चालू आहे? आता हे 7 तारखेपासून चालू झालेले. 6 तारखेपासून. तर किती दिवस लागेल याला कामाला पूर्ण? आता सांगता येणार नाही. 1 वर्ष तर लागेल. हा 1-1.5 वर्ष लागेल. 1 वर्ष. तर हे किल्ल्याचं कन्झर्वेशनचं काम आहे. मी मला सतत म्हणत असतो की फोर्ट कन्झर्व केले पाहिजे जपले पाहिजे. आणि शासनाचा अतिशय चांगला निर्णय आहे की लोकांना टुरिस्ट इथं आले पाहिजे बघितले पाहिजे. हा बघायला पाहिजे. जास्त लोकांना माहित नाही हा किल्ला. हा त्यासाठी हे संवर्धनाचं काम चालू आहे. चालू आहे. तर अतिशय छान. दादा तुमचं नाव काय? लव धोत्रे.
लहू धोत्रे, अतिशय छान करता तुम्ही. तुमचं नाव काय काका? दत्तू रोकडे. दत्तू रोकडे. ओके, तुमचं नाव? अशोक डोकडे. असे बरोबर. आणि हे बघा, हे जे तुम्हाला म्हणत होतो की या किल्ल्यावरती जे वॉटर टँक आहेत खूप खोल आहे, डेप्थ. तुम्हाला आता डेप्थ दाखवतो. किल्ल्याच्या जे दक्षिण भाग आहे त्या भागाकडे आपण आलोय आणि इथून तुम्ही जेव्हा टहाळणी करता पूर्ण असं इथं 24 तास इथं सैनिक असतो. कोणी अटॅक करते का, काय करते का, इथं बसून तो बघतो आणि काय एखादं वॉर्निंग दिसली की लगेच आपल्या सरदाराला कळवतो. असे 2 टहाळणी बुरुज आहेत बघा. इथे एक आहे आणि इथे एक टहाळणी बुरुज आहे बघा. 2 टहाळणी बुरुज इथून तुम्ही बघू शकता. आणि जर सैनिक आलाच तर तुम्ही इथून अटॅक देखील करू शकता डायरेक्ट वरून डायरेक्ट. आणि सैनिक कितीही दूर असला, एकदम त्या रोड पर्यंत जरी दूर असला तर तुम्ही इथून अटॅक करू शकता. आणि ही बघा छोटीशी रूम आहे इथं. हे किल्ल्याचाच भाग आहे. कदाचित इथं जे सरदार असतील त्यांच्या राहण्यासाठी किंवा जे आपले गॅरिसन्स आहेत म्हणजे जे हत्यारं वगैरे आहेत, बॉम्ब गोळा जिथं ठेवण्यासाठी याचा उपयोग होत असेल कदाचित. बघा हे किल्ल्याचं इथं परत एक जे किल्ल्याचं जे सेंटर म्हणतो आपण, जे किल्ल्याचं मुख्य सेंट्रल तो त्याचा हा कदाचित भाग असेल. आणि ह्याची सध्या खूप वर्षापूर्वीचा किल्ला आहे त्यामुळे जी परिस्थिती खूप ढासळलेली आहे. आणि बघा ही छोटे छोटेसे रूम्स आहेत, एकदम एकदम छोटे छोटेसे रूम आहेत. आणि तुम्ही जर वरी बघितला ना, हे बघा हे छोटीशी रूम आहे आणि ह्याच्या वरी बघितला की ही व्हेंटिलेशनसाठी असेल कदाचित वरची लाईट. वरनं पूर्ण लाईट एकदम खाली पडते गाभाऱ्यामध्ये. आणि हे बघा छोटीशी रूम्स आहेत. हे बघा कदाचित ती पहिलीची राजासाठी वगैरे हा मेन हाऊस किंवा स्ट्रक्चर असेल. हे एकदम छोटीशी रूम आहे, एकदम छोटीशी रूम आहे बघा. सध्या आपण ह्याला खूप घाण केलेलं आहे. हे मला लाज वाटते महाराष्ट्रातल्या लोकांची की तुम्ही एक गड किल्ल्यावरती पवित्र ठिकाणावरती येता असे नावं टाकता. हे गढूळ्याने दूषित करू नका प्लीज. महाराष्ट्राचं वातावरण तुम्ही संवर्धन केलं पाहिजे. माझा उद्देश हाच आहे की महाराष्ट्रातील लोक जास्तीत जास्त गड किल्ल्यावरती गड पाहण्यासाठी आले पाहिजे, ना की तुमचे नावं पाहण्यासाठी आले पाहिजे. प्लीज महाराष्ट्रातील सर्वांना आव्हान आहे की किल्ला हे गड किल्ले संवर्धन करायचं काम करा, ना की गचाळ करायचं काम करा. हे मला आव्हान आहे सर्वांना. तुम्ही की तुम्हाला मला या गड किल्ल्यावरती जाण्याचा उद्देश आहे की लोकांना या गड किल्ल्यावरची माहिती मिळावी. माझ्या राजानं जे पराक्रम केले सर्व जगापर्यंत जावं हा माझा उद्देश आहे. आणि प्रत्येक किल्ल्याची माहिती मी तुमच्यासोबत पोहोचवतो. पण तुम्ही गड किल्ल्यावरती या अवश्य, पण गढळ आणि गचूळ करू नका. आता ह्या किल्ल्याच्या पाठीमागे आलोय आपण, जवळ पूर्वेच्या बाजूला आले. या पूर्वेच्या बाजूला इथे एक वॉटर टँक आहे, पाण्याचा डबका आहे. आणि कदाचित हा आतापर्यंत पाहिलेला सर्वात मोठा डबका आहे. याची विड्थ 38x40 हे म्हणजे वॉटर टँक असेल. आणि पाणी बी पिण्यालायक नाही आहे सध्या पाणी. पण मला वाटतं की सर्वात जास्त हे या पाण्याच्या टाक्याची कॅपॅसिटी असेल सर्वात, म्हणजे जवळपास इथलं भरपूर म्हणजे 70% म्हणजे पाण्याचा साठा ह्या विहिरीपासून होत असेल मला असा अंदाज आहे. आणि ह्या विहिरीमध्ये सध्या पाणी पिण्यालायक नाही आहे. पण तुम्ही बघू शकता की हे वॉटर टँक ह्या गड किल्ल्यावरती खूप डेप्थ पण जास्त आहे आणि कॅपॅसिटी पण जास्त आहे याची. आणि याच्या पाठीमागे एक थोडंसं हाऊस टाईप दिसते, जाऊन बघूया ते काय आहे. अतिशय भीतीदायक हे घर आहे. एकदम छोटीशी एंट्री आहे याला, काहीच नाही बघा साईडला. आणि हे बघा आतमध्ये पहिले जुनं बांधकाम आहे आणि हे दगडानं बांधलेलं बांधकाम आहे पूर्ण. हे बघा पूर्ण दगडानं बांधलेलं बांधकाम आहे. हे बघा. आणि 2 ह्याला हे छोटीशी विंडो आहे समोरची आणि हे एंट्रन्स होती. एवढंच आहे. कदाचित हे सुद्धा मला वाटतं की धान्याचं कोठार असावं की जास्त मुबलक प्रमाणात धान्य तर साठवलं जात असावं. आणि त्या काळातलं हे स्ट्रक्चर आज देखील या रेंजेसमध्ये दटून आहे. हे खूप आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे. आणि इथं तुम्ही आले पाहिजे, याचा आनंद घेतला पाहिजे की ते स्ट्रक्चर जुनं बघणं, याचा आनंद घेणं हे खूप एक अद्भुत असं एक अनुभव असतो. हे पूर्व बाजू
आणि दक्षिण बाजू. आणि जे मी आतापर्यंत बघितलं की दक्षिण बाजूकडून कडक संरक्षण आहे, कारण उत्तर बाजूला एकदम स्टीप आहे, एकदम उत्तर आहे, त्याच्यामुळे तिकडून कोणी अटॅक करणार नाही. पण ह्या बाजूला सगळे सैनिक इकडून अटॅक करायचे. इथून गाव बसलेलं आहे, इथून सैनिक वरी यायचं, इथून दुश्मन वरी यायचं. म्हणजे या बाजूला तटबंदी अतिशय कडक आहे. आणि आता तुम्हाला एक उदाहरण दाखवतो. हे जे माझ्या पाठीमागं आहे, हे युद्धाचं एक नीती आहे की या पाठीमागं जे दिसते मला, आपले जे सैनिक असतील ते अशी पाठीमागे इथं बसणार, ठीक आहे, इथं बसणार आणि अपोजिट जे दुश्मन असेल ते पुढल्या बाजूला असणार. त्याला पाहायचं कसं, हे बघा, हे छोटंसं एक होल दिसतंय तुम्हाला, हे तुम्हाला मी व्यवस्थित दाखवतो. हे बघा, ह्या होलमधून जो आपला दुश्मन असेल त्याच्यामधून पलीकडला दुश्मन येणारा दुश्मन परफेक्ट दिसतो आपल्याला. आणि तो किती दूर असेल ना, बघा, परफेक्ट त्याचा छेद घेऊ शकतो दुश्मनचा, पण दुश्मन आपला बघू पण नाही शकत. या पलीकडल्या बाजूने बघा, हो, इथं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. हे बघा, हे पाठीमागं दिसते, हे वर जे आहे ना ते. आणि हे जे पहिल्याच्या काळामध्ये वर येण्यासाठी गाढवावरती जे लागणारं साहित्य आहे, सिमेंट असेल, दगड असेल, हे जुनी पद्धत वापरून हे गाढवालाचा यूज करून बघा वर साहित्य आणलं जातं. हा हातगडचा हा पूर्ण किल्ला होता. आणि शेवटी हे हनुमान मंदिर जाताना आपण दाखवलं नाही, एकदम थोडं वरी आहे, हे हनुमान मंदिर आहे इथं. आणि इथं आपला किल्ला आणि आपला ब्लॉग संपतो इथं. तर मित्रांनो, आपला हातगडचा हा जो ट्रेक होता हा संपलेला आहे. अतिशय छोटासा किल्ला होता, हे लवकरच आपला पूर्ण झालेला आहे आणि खूप काय आपल्याला शिकायला मिळालं. आणि असं नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद, धन्यवाद हातगड. आणि हा इतिहासाचा नवीन एक किल्ला बघून अतिशय छान वाटतं आणि हा खूप मस्त अनुभव होता.